माझ्या देशावर माझं प्रेम आहे, माझ्या म्हणून मी सदैव प्रयत्न करेन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडील झाल्या माणसांचा मान ठेवेन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वाढेन. माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करत आहे. त्यांचं कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझं सुख समाधान. आणि त्याचबरोबर पालकांना पण माझी विनंती एक आली आहे की कुठल्याही विद्यार्थ्यांचा लाभ हा आपल्या घरापुरता मर्यादित ठेवायचा. शाळेत आल्यानंतर तो विद्यार्थ्याचा पालक हा त्याचा शिक्षक असेल, त्याची सर्व जबाबदारी पालक म्हणून हा शिक्षक घेतली जाईल याची सुद्धा सर्व पालकांनी नोंद घ्यायची. आम्ही यावर्षी अभ्यासक्रम सुरू करत असताना, शैक्षणिक वर्ष सुरू करत असताना वर्षाचा एक अहवाल तयार केलेला आहे. त्या महिन्याप्रमाणे त्या ठिकाणी ते कार्यक्रम त्या ठिकाणी आपण राबवून आणलेला आहे. मग आरोग्याचे कार्यक्रम असतील, काही व्याख्यानं असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, क्रीडा बाबतीतले कार्यक्रम असतील किंवा इतर परीक्षा ज्या आहेत सगळ्या त्या परीक्षेच्या माध्यमातून असेल. आता आपण नवीन संगीत विभाग पण सुरू करतोय. संगणकाची लॅब पण आपण आज डेव्हलप केली आहे, प्रयोगशाळा डेव्हलप केलेली आहे. ग्रंथालय जे अख्ख्या तुम्हाला कुठल्याही शाळेत किंवा कॉलेजमध्ये मिळणार आहे अशी पुस्तकं आपण ग्रंथालयात आणून ठेवली आहे की ज्याचा जास्तीत जास्त वापर आपण सगळ्यांनी करायचा आहे आणि त्या सगळ्या वस्तूंचं जतन आपण या ठिकाणी करायचं आहे. माझी सर्वांना विनंती आहे, मुख्याध्यापक मुंबई सगळे बेळे मॅडम बसा पुढे सर. या ठिकाणी आपण जसा आपला परिपाठ असतो दरवेळेस शाळा चालू असताना तसा परिपाठाने आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहे. प्रथम पहिल्यांदा राष्ट्रगीत होईल, त्याच्यानंतर प्रतिज्ञा होईल, त्याच्यानंतर महाराष्ट्रगीत होईल आणि नंतर आपला पुढचा कार्यक्रम चालू होईल. तर माझी सर्वांना विनंती आहे की राष्ट्रगीतासाठी आपण सर्वांनी उभा राहायचं. बारावीचं शिक्षक ज्या ठिकाणी स्वरूपाचे आपण प्रयोगशाळा त्या ठिकाणी बनवू. विद्यार्थ्यांना त्यांनी बाजूला घ्या. कुणाला जर त्रास झाला आपला प्रत्येक वर्ग
सन्माननीय काकडेंना दुधाचं काम करतो, तो फरशीचं काम या ठिकाणी होत आहे. त्याबद्दल पुढे सरांचा मदतीसाठी सर्व टीम त्यांची पण सर्व टीम समाधान मिळेल. धन्यवाद अमित सर. अभिवादन करतो. काय विचारून अभिवादन करायचं. सॉरी. सन्माननीय मंच, आज जसा कार्यक्रम चालू झाला तेव्हापासून माझ्याकडे आनंद सुरू आहे. आनंदाची वाटण्याचे दोन कारण आहेत. पहिलं कारण आबांच्या नंतर, आबा म्हणजे संस्था गुजर सर, आबांच्या नंतर अण्णांनी संस्था जुनं सांभाळली, कार्य केलं, सांभाळली, ठीकच आहे. परंतु आज हा कार्यक्रम आणि आजचं शाळेचं रूप पाहता दोन गोष्टी साकार होण्यास सुरुवात झाली आहे. पहिली गोष्ट म्हणजे आबांच्या स्वप्नातली शाळा. गुजरे सर, आबा म्हणजे संस्थापक गुजरे सर, माझ्या वडील आबा, आबांच्या स्वप्नातली शाळा साकार होण्यास सुरुवात झाली आहे. दुसरी गोष्ट, मी या ठिकाणी सर्वांना माहीत आहे क्लिनिकल स्टाफ मध्ये पण मी क्लर्क म्हणून होतो. परवा मी काही दुसऱ्या माझ्या पाठीमध्ये दुसऱ्या काही सेट वगैरे मी राजीनामा दिला आहे. इथं असताना मी नेहमी माझ्या सहकार्यांना नेहमी म्हणत होतो आणि आजही म्हणून आल्यानंतर की माझी अशी इच्छा आहे की शाळा केवळ शाळा झाली, विद्येचं पवित्र मंदिर आहे आणि शाळेला मधुबन मानवावं. मधुबन म्हणजे काय? स्वर्गीय दुनियेला मधुबन हा शब्द आहे. मी ब्रह्मपुरचा विद्यार्थी आहे आणि माउंट आबूच्या मुख्यालय मधुबन म्हणतात. मला एकाने 10 वर्षापूर्वी प्रश्न विचारला, सांगितलं होतं की कुठे मी शाळेत आहे, नोकरी करतोय, अवबाध्याय की मी काय करू नोकरी सोडून, म्हणजे मधुबनला या. मी त्यांना म्हणलं मी माझ्या शाळेलाच मधुबन बनवेल. आणि त्या मधुबन बनवण्याची सुरुवात माझे मित्र मान्य साहेब मिंगे मालक यांनी केलेली आहे. मी सध्या आभारी आहे. मित्र आहेत ते माझे. मी या ठिकाणी दररोज सकाळी संध्याकाळी शाळेत येत होतो आणि मी पाहिलं स्वतःहून. मी एक दिवसाला दररोज येतो, पण मी कधी सकाळी येऊ संध्याकाळी येऊ, त्यावेळेला पाहिलं तर सदाराव मालक या ठिकाणी सुद्धा आवाहन बसलेले आहेत. अगदी योग्य नियोजन, सर्वांचं संघटन कौशल्य, या प्रकारे शाळेचं कसं रूप बदलायचं याचं एक नियोजन मी आलोकित बसायचं आणि मला सांगायचे, मोहनभाई आपण असं करावं, आपण असं करतोय, आपल्याला असं करायचं, हे असं आहे, ह्याचं आहे. मला आनंद व्हायचा आणि प्रत्येक वेळा तुम्ही आरोग्य त्याचं ऐकून, त्याचं नियोजन, त्याचं स्वप्न ऐकून मला आनंद व्हायचा. आणि एवढंच नव्हे तर मी सुद्धा परवा 2 दिवसापूर्वी पाहिलंय. काय पाहिलं जसं शिक्षण कौतुक केलं तसं एवढं मोठं व्यक्तिमत्व असून सुद्धा त्यांनी प्रयोगशाळेची मांडणी, लायब्ररीची मांडणी अशी मांडणी नसताना अनेक गोष्टी केली, स्वतः त्या ठिकाणी ती मांडणी केली आहे. मग स्वतःही केवळ निर्णयच नाही, स्वतः झोपून घेऊन त्याने कार्य केलं आहे. खूप खूप धन्यवाद. आणि आज सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण एका खूप मोठ्या गोष्टीचे अधिकारी बनलो. सर्व मालक, सर्व कार्य केले, सर्व सहकारी आपण खूप मोठ्या गोष्टी अधिकारी बनलो. ते म्हणजे आज ज्या ठिकाणी आबा असतील, माझा विश्वास आहे की निश्चित आनंदी होतात ते रूप पाहून. आणि ते त्यांचा जो आनंद आहे तो आनंद आशीर्वाद रूपाने पर्यंत सर्व सहकारी वर्गापर्यंत आपल्या सर्वांकडून पोहोचत आहे. आणि मला असं म्हणावं वाटतं, ते डायलॉग बोल येत नाही पण डायलॉग मला आठवतो, म्हणावं असं वाटतो कि अभी तो एक ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. आपल्या सर्वांना ते रूप येणार आहे. ओम शांती. धन्यवाद मोहनभाई. खरं तर मोहनभाई आणि मी दोघंही एकाच वर्गातले ह्या शाळेचे विद्यार्थी, बॅचमेट आहेत आम्ही दोघंही. आणि आबांचा सहवास मला फार लाभला नाही, पण ज्यादा तास काही वेळेस ते घ्यायला आपल्या वर्गावर यायचे. त्यांचं इंग्लिश शिकवण्याची पद्धत, मला वाटतं आजपर्यंत अशा पद्धतीचं इंग्लिश शिकवणारा शिक्षक या ठिकाणी तो भाषिक होऊन गेला नाही. इतकं मोठं त्याग त्या व्यक्तीचं होतं. आणि जो व्यक्ती त्याग करतो त्या संस्थेत कायम नावारूपाला येतात, त्या ठिकाणून चांगलेच विद्यार्थी घडतात. आपला कुठलाही विद्यार्थी वाया जाणार नाही. आमच्यावरनं लक्षात येत असेल तुमच्या की
कुठलाही विद्यार्थी आपला वाया जात नाही. त्यामुळं आपण या सर्व विद्यार्थ्यांचं मी कौतुक करतो की आपण ह्या शाळेचे विद्यार्थी आहात. आपली उन्नती प्रगती व्हावी अशी मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आणि आता खाऊ वाटपाचा कार्यक्रम होईल, तो आपल्या वर्गात होईल. आणि त्याच्यानंतर दुपारचं जे जेवण आहे ते साखर भात, गोड भात तो त्या मध्यान्ह भोजनच्या वेळेस ते केलं जाईल. आता मी शेवटच्या टप्प्यात मला लक्षात आलं तुमची चुलबुल सुरू झाली. आता आभाराचा कार्यक्रम होईल. फक्त 2 मिनिटात सन्मान्य अभिवंदे सातपुते सर आभार मानतील आणि या कार्यक्रमाची सांगता होईल. सॉरी, काय झालेलं आहे की आपले प्राथमिकचे माजी मुख्याध्यापक सन्मान्य तानाजी सातपुते सर, म्हणजे त्यांच्या नावात तानाजी आहे बरं का, आणि त्यांनी तानाजी सारखी शाळा लढवली होती त्यावेळेस. मी म्हणलं सुद्धा होतं ऐकलं गमतीनं की तानाजी सातपुते होते म्हणून हा किल्ला झाला प्राथमिकचा. त्यामुळं सातपुते सरांनी हे सगळं बघून त्यांना इतकं कौतुक आहे या गोष्टीचं. आणि मुळात त्यांचं फार योगदान आहे त्या शाळेबद्दल. त्यांनी स्वतःहून आता 21,000ची देणगी या ठिकाणी जाहीर केलेली आहे. त्यांचे मी मनापासून आभार मानतो. सन्माननीय आमचे खजिनदार मोहन भुसडे, वनिताताई नरके सर, आपले आडके भाऊ महादेव भुसडे सेक्रेटरी यांना विनंती करतो की त्यांनी त्या देणगीचा आपण सर्वांनी मिळून स्वीकार करावा. त्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी संस्थेच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि खात्री देतो की आपला हा पैसा योग्य विनियोगच केला जाईल याची मी पूर्णतः खात्री देतो. आणि आपले परत एकदा मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. मला विद्यार्थ्यांच्या संस्थेचे उपाध्यक्ष वगैरे म्हणून काही नाहीये, पण कधीतरी सर्व्हिसमध्ये असताना किंवा कधीतरी शाळेत आल्यानंतर थोडंसं शाळेत पाहिल्यावर थोडंसं वाईट वाटायचं. काही स्टाफ मेंबर म्हणायचे पण मी म्हणायचे थांबावं, आपला एक दिवस येणारच आहे. आणि खरंच म्हणजे आबांच्या स्वप्नातली शाळा. वाईट वाटलं होतं, थोडंसं फादर्स डे होता आणि शाळेमध्ये यावं, पण शाळेमध्ये आल्यानंतर मला माहिती की माझ्या भावना किती मी आवडू शकेल. पण आज काही का असेना सगळे राहू मालक म्हणत असतील, पण तो माझ्या धाकट्या गावासारखाच आहे. आणि सप्तमीमध्ये जबाबदारी सोपवली आणि एवढी उत्कृष्टपणे पार पाडली की आज माझ्याकडे शब्दच नाही. तुम्ही कुठल्या प्रकारे सन्मान करून किंवा त्याच्या कुठल्या प्रकारे आभार मानून. आणि म्हणूनच मी माझा सन्मान होण्याआधी पहिल्यांदा गावचा सन्मान करणार आहे आणि मग माझा सन्मान मी स्वीकार करणार आहे. आणि माईक मागत होते, थोडंसं वाटत होतं मॅडम किती वेळ बोलतील, मॅडम काही बोलणार नाही, जास्त सवय पण नाहीये. पण एक म्हणत होतं उन्हाळ्याच्या सुट्टीत खूप वेळा निरोप यायचे, मॅडम या काही या. पण जबाबदारी टाकलेला माणूस कोण आहे हे माहिती होतं, त्यामुळे मी शाळेकडे आलेली नाही. आजच शाळेमध्ये आले आणि खूप खूप आनंद झाला, याला शब्द नाही. आणि म्हणून पहिला सन्मान कुणाचा असेल तर राहूचा पहिला सन्मान असेल. शाळा आणि शिक्षण संकुल कसं असावं. मला खूप आभार वाटतं की आम्ही केलेली थोडंसं प्रयत्न मनात सरांनी यशस्वी पार पाडलं. बरं, आम्ही सरांचा आभार आहे. कितवीला आहे मुलगा आपला? आता माझा मुलगा 3रीला आहे आणि 5वीला. आणि आम्ही कसं मागणी आम्ही सरांना केलेली होती. सरांनी खूप छान पद्धतीनं ती डेव्हलपमध्ये आणली ती शाळा. त्यामुळे आम्हाला खूप छान वाटलं आणि आम्ही खूप एक्सायटेड होतो की ह्या गोष्टीसाठी की आमची पुढची आमच्या म्हणजे आजूबाजूला ही एक जवळची शाळा आहे, पण इथून पुढं खूप लांब आमची मुलं जाणार नाही. आमच्या आणि मेन म्हणजे विश्वास खूप महत्त्वाचा, सगळ्या स्टाफ मेंबरचा सरांचा आमच्यावरचा विश्वास त्यांनी खूप छान पद्धतीनं आम्हाला बॉन्डिंग खूप छान झालेलं आहे. त्यामुळं आम्ही आमची मुलं अगदी निर्धास्तपणे त्या शाळेत थोडा जरी वेळ झाला तरी आम्ही ठेवू शकतो मुलांना विश्वासाच्या. आम्हाला खूप छान वाटतं. आपण जेवढं होतं तेवढं प्रॅक्टिकली सगळं आम्ही मध्ये लोकांना मला खूप आश्चर्य वाटलं की असं
थोडंसं आम्ही सर बोलून मागलं पण सरांनी चांगलं केलं. हे म्हणजे आयांसाठीच आहे पुस्तक फक्त. म्हणजे टोटली लहान मुलाचं संगोपन ते मोठ्यापर्यंत कशा पद्धतीने करायची ह्याची माहिती आहे सगळी. हाऊ बेबीज आर बॉर्न, कशा पद्धतीनं बाळ आणते, हे सगळं ह्याच्यात टोटली जन्मापासून हे सगळं लहान मुलांसाठी सांभाळायचं कसं.